एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे आहे ना मी DIY लिक्विड तयार करते, कारण का जे आठवड्याभरात माझ्या गोष्टी नीट नाही रचलेल्या असतात किंवा नीट नाही ठेवत, घाईघाईमध्ये असं ठेवून देतो आपण। सगळेच जण असं करतात जे न्यू पॅरेंट आहेत ते, कारण का बाळाला पण बघून आपल्याला सगळं काही गोष्टी करायच्या असतात। मध्ये त्यांची ये जा असते, मध्ये ते रडतात, मध्ये त्यांना भूक लागते, भरपूर काही गोष्टी होतात, पडतात वगैरे। त्याच्यामुळे हातातली वस्तू आपण तशीच कुठे पण ठेवून देतो, म्हणजे त्याच्या जागेवर ठेवतो, पण ते नीट अगदी नीट प्रकारे नाही ठेवत, त्याच्यामुळे सगळी गडबड आपली असतेच। सो सॅटर्डे संडे माझं हेच असतं की दीपक घरी असतो, मग त्या ज्या वस्तू नीट नाही ठेवल्यात ना त्या नीट ठेवायचं काम असतं माझं। सो इथे मी लिक्विड तयार केलं, डिशवॉश लिक्विड घेतलं आणि थोडंसं विनेगर घेतलं, अगदी 1 स्पून असं, आणि हे पाण्यामध्ये मिक्स केलं आहे। ह्याच्याने आपण ना गॅस क्लीन करू शकतो, फर्निचर, मिरर, परत किचनच्या कॅबिनेट्स वगैरे असं भरपूर काही आपण गोष्टी आहेत ना ह्याच्याने क्लीन करू शकतो। अगदी इझिली क्लीन होतात आणि ह्याच्याने झुरळं पण होत नाहीत। सो आता तुम्ही किचन बघताय माझं अगदी नीट आहे, सगळं आवरून वगैरे झालेलं आहे। हे कांद्याचं रॅक आहे ते पण मला क्लीन करायचं आहे। हे जे आपण जे कृष्ण जयंती होती, श्रीकृष्ण जन्माष्टमी होती तेव्हाचं सगळं बाहेरच आहे, ते पण ठेवून द्यायचं आहे। साखर वगैरे घेतलं की तसंच ठेवून देते, जास्त भानगडीत पडत नाही। हळद वगैरे पण सगळं तसंच ठेवलं, जिथे जागा भेटेल तिथे सगळं असं ठेवलं जातं माझ्याकडनं। आणि हे जे कॅबिनेट आहे ना हे खूप अस्ताव्यस्त असतं, कारण का ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, म्हणजे रोज डेली हेच ड्रॉवर ओपन होतं, आणि इथे फक्त जे पातेलं कढई वगैरे असतं ते असतं। आणि इथे ना असं जेवण उरलेलं असतं, ते डब्बे वगैरे किंवा रिकामे डब्बे किंवा जे सामान लागत नाही, तेल पिशवी, असं सगळं भरपूर काही देवाचं सामान वगैरे असं सगळे हा इथे असतं। आणि हे जे ड्रॉवर आहे ना ते नेहमी उघड बंद होतं, त्याच्यामुळे कसं पण टाकते, कुठे पण टाकते, जसं जागा भेटेल तसं ॲडजस्ट करते सरकवून वगैरे। सो भरपूर दिवस झाले ते तसंच होतं आणि डोळ्याला पण चांगला दिसत नव्हतं, आणि जागा खूप असून सुद्धा ना आपण कसं पण ठेवतो ना त्याच्यामध्ये जागा नाही राहत, त्याच्यामुळे मग ते पटकन लावून घेते। ह्याच्यामध्ये हे सँडविच मेकरचं बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये आहे ना मी सगळी देवाची भांडी ठेवते। जास्त काही भांडी नाही आहेत, 2-3 असे तांब्या आहेत, परत निरंजन वगैरे जास्त आहेत, समई छोटीशी त्या जास्त आहेत, कारण का मार्गशीर्षचे गुरुवार करते ना त्याच्यामुळे त्या ज्या गोष्टी लागतात ना त्या गोष्टी आहेत। सो ते सगळं नीट असेंबल करून ठेवत होती, कारण का कसं पण ठेवून दिलेलं, लिटरली तो बॉक्स तुटायला आलेला, कारण का ते नीट सगळं ठेवलं नव्हतं त्याच्यामुळे तो तुटायला आलेला। सो त्या गोष्टी सगळ्या नीट ठेवून देते, जेणेकरून आता नेक्स्ट टाईम घेईल तेव्हा मला नीट भेटतील। आणि पिल्लूमुळे ना आता जमत नाही सगळं असं प्रॉपर करायला, व्हिडिओ शूट पण प्रॉपर करायला, कारण का सॅटर्डे संडे असं असतं ना की तेव्हाच मी प्रॉपर करू शकते, तिला बघून असं नाही होत कधी कधी। सो आता पटकन हे सगळं आवरून घेते, सगळ्या वस्तू आहेत त्या जागच्या जागी ठेवते। सो तुम्ही बघता ऑलमोस्ट सगळं मी नीट ठेवले, डबे पण एकात एक घालून ठेवले, जे यूज नाही करत ते मोस्टली करून माझ्याकडे ना असे पार्सलवाले डबे खूप सारे होते, मी मम्मीला किंवा असं कोण आलं की त्यांना देऊन टाकते, कारण का ते बरं पडतं, कोथिंबीर म्हणा किंवा काही ठेवायला, किंवा कोणाला आपण काही वस्तू देतो की त्याच्यात दिलं पॅक करून की ते बरं पडतं। सो सगळं अरेंज करून झालं, आता स्पेस पण बघते खूप सारी उरली आहे त्याच्यामध्ये। सो आता हे ड्रॉवर क्लीन झालं आहे। आता जे डेली बेसिसवर यूज होतं म्हणजे सिंकच्या खालचा एरिया, जिथे मी लिक्विड, सोप, डिटर्जंट, डस्टबिन, बॅग, ब्ला भरपूर काही गोष्टी तिथे, म्हणजे जागा तिथे ज्या ठेवायच्या कुठे गोष्टी कळत नाही ना ते तिथे मी असेंबल करून ठेवून देते। सो ते अगदी नीट करून ठेवलं, तुम्हाला तर दिसतच असेल कसं ठेवलं, इथे पण जागा दिसते, तर म्हणजे काहीही गोष्टी आहेत ना कुठे पण ठेवून देते मी। आणि हे डिटर्जंटची पावडर मला माहितीच नाही की आहे, मी समजते संपलेली, आणि फक्त कसं पण ठेवलं ना की आपल्याला कळत नाही की काय संपलंय काय आहे ते, माझ्या बाबतीत तसंच झालं। त्याच्यानंतर फ्रीजची टाईम आली, कारण का फ्रीजमध्ये पण ना आपण मी तरी गोष्टी अशा घेते ज्या हवेत त्या, आणि मग त्या ठेवून देते, जिथे जागा भेटते तिथे ठेवून देते, कसं पण ठेवून देते। आणि नंतर ज्या मोमेंटला आपल्याला कळतं ना की आता बाबा फ्रीजमध्ये जागा नाही आहे, एक्स्ट्राचं काही सामान आहे किंवा स्पेस होते आणि हा डब्बा रिकामा आहे, कधी कधी लिटरली डब्बे पण रिकामे असतात, त्यातलं काढून घेते आणि तसंच ठेवून देते। सो अशा पण साऱ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या मी नीट अगदी लावून घेते, जे नको आहे, वेस्ट मटेरियल आहे, जे एक्सपायरी आहे, जे यूज नाही करत आहे, जे भरपूर टाईमपासून फ्रीजमध्ये, ते सगळं लावून घेते पटपट।
सो डोअरच्या इथलं तुम्ही बघितलात माझं सगळं लावून झालेलं. आता राहिलेलं मेन पार्ट जिथे आपण डेली बेसिसवर वस्तू ठेवतो, दूध ठेवतो, भरपूर काही गोष्टी ठेवतो, तर तुम्ही बघितलं कशा प्रकारे ठेवलेल्या. सो आता ते पटपट आवरून घेते. एकच चीज क्यूब होतं तरी पण मी तो बॉक्स ठेवलेला. असं भरपूर काही सामान होतं, ते सगळं नीट ठेवलं. ही कोल्ड्रिंक तर परवापर्यंत जाईल कारण का दीपकने घेऊन आलेला तो. त्याला म्हटलं मला नको आहे, तू ऑफिसमध्ये घेऊन जा. सो ते घेऊन जाईल. भाजीचा जो ट्रे आहे तो पण कसा पण पडलेला, तिथे पुसून घेतलं थोडंसं. आणि हा जो मी स्पेस क्लीन करते ना, तिथे माझं दर टाईमला काय ना काहीतरी पडलेलं असतं. जे फ्रीजमध्ये ठेवते ना ते तिथेच पडतं. पिल्लू कधी कधी येते, मग फ्रीजच्या डोअरती ढकलते, मग ते पडून जातं. सो ते क्लीन करून घेतलं. थोडंसं बाजूनी वगैरे क्लीन करून घेतलं. मी डीप क्लिनिंग नाही केली, वरच्यावर जी क्लिनिंग बोलतात ना ती केली. ते झाल्यानंतर फ्रीज अगदी माझं नीट ऑर्गनाईज करून झाल्यानंतर मी आता जे कॅबिनेट्सचे डोअर होते जिथे डेली आपले हात लागतात, ओले म्हणा कसे पण म्हणा, ते सगळे क्लीन करून ठेवले. कारण का ना पावसामध्ये ना माशा खूप येतात. सो त्या बसतात अगदी घाण असेल तर, त्याच्यामुळे मग मी क्लीन करते आठवड्याला. डेली बेसिसवर नाही होत माझ्याकडून, कधी आठवड्याला करते, कधी टाईम भेटेल तसं करते. असं नाही आहे की मी आठवड्याने करते. आज मी करत होती सो तुमच्याजवळ शेअर केलं. सो फ्रीज वगैरे पुसून घेतला. त्याच्यानंतर आता हे खालचे जे मेन गॅस ओटाच्या खालचे जे कॅबिनेट्स आहेत तिथे डब्बे प्लेट्स वगैरे असतात, चम्मच ठेवते, ते सगळं क्लीन करून घेतलं. कारण का इथे जो हात आहे ना माझा सारखा लागत असतो, हँडल्सना म्हणा किंवा काही. पिल्लू पण येते, पिल्लू पण लावत असते. सो ते सगळं क्लीन करून घेतलं. कारण का लांबून बघितलं ना आपण की त्याच्यावरती असे डाग दिसतात, मग ते चांगलं दिसत नाही. जरी कोण आलं नाही तरी ते डोळ्यांना आपल्याला चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे मी ते क्लीन करते. डेली तर नाही होत असं, कधी जेव्हा टाईम भेटतं, कधी काही काम नसतं तेव्हा मी ते करते. सगळं झाल्यानंतर चहा ठेवला मी बाजूला, दूध गरम करत ठेवलं आहे आणि आता चहा ठेवते. सो चहा झाला की चहा वगैरे घेऊ आणि मग खाली जाऊ थोड्या वेळाने. आणि आज दीपकचा फोन आहे ना तो थोडासा डिस्प्ले गेलेला त्याचा, अचानक त्याचा डिस्प्ले गेलेला. ऑलरेडी त्याचा डिस्प्ले चेंज केलेला. सो अचानक परत डिस्प्ले गेला, मग तो त्याच्यामध्येच होता. 2 दिवस त्याची सुट्टीच पडली त्या फोनच्या गडबडीमध्ये. सो आज तो दादर गेला. आता तिकडून आल्यानंतर मग थोडा खाली जाऊ. सो चहा वगैरे ठेवला आणि इव्हिनिंगला मी पिल्लूला ना नाचणीचं सत्व दिलं. कारण का सकाळी लवकर जेवलेली आणि इव्हिनिंगला असं काहीच नव्हतं. सो नाचणीचं सत्व तिला भरवून घेतलं मी पटपट. मोस्टली करून मी नाचणीचं सत्व आहे ना सध्या कमी केलं आहे. असं बाहेरचं म्हणाल ना नाचणीचं सत्व कमी केलं आहे कारण का आता तिला थोडंसं ब्रेकफास्टवर आणायची आहे मला म्हणून. आणि आता ते सोफ्याचं जे बेडशीट आहे ते चेंज करणार होती. कारण का दीपक याला थोडा टाईम होता, त्याच्यामुळे टाईम होता माझ्याकडे. सो म्हटलं पटकन सोफ्याची बेडशीट चेंज करते. सकाळी करणार होती पण म्हटलं आता टाईम आहे माझ्याकडे तर ते करून घेते. सो पिल्लूला मी शेव का पापडी दिलेली मी, ते खात होते आणि सॉंग्स लावून दिलेले रिचलचे, ते ती बघत होती. आणि पटपट आता बेडशीट वगैरे चेंज करेल. सोफा कवर घेण्यापेक्षा ना मला असं बेडशीट असते ना ती थोडी रिजनेबल पण पडते आणि दिसायला पण चांगल्या पडते आणि आपण वेगवेगळं असं घालू शकतो. त्यामुळे मी ना बेडशीटच घालते मोस्टली करून. माझ्याकडे 2-3 बेडशीट आहेत, सेट आहे म्हणजे सोफ्यासाठी. सो त्या यूज करते. एक माझा हा जो सोफा आहे ना तो 3 सीटरचा आहे आणि दुसरा आहे तो 2 सीटरचा आहे. सो मी दोन्ही ठिकाणी आहे ना सेम बेडशीट घेते. आणि जे आपले हात वगैरे ठेवतो ना साईडला तिथे ना मी कुशन कवर टाकते, जेणेकरून मग ते हात ठेवतो ना तिथला स्पेस खराब होणार नाही. जे कुशन कवर आहेत ना त्यांचा पण पुरेपूर वापर होईल आणि बेडशीटचा पुरेपूर वापर होईल. हे मी भरपूरदा तुम्हाला असं सांगितलेलं, म्हणजे जे ओल्ड बघत असतील त्यांना. सो हे बरं पडतं, बेडशीटनी कवर केलं की सोफा कवर पण होऊन जातो आणि पैसे पण वाचतात आपले आणि नवीन जरा लूक येतो. सोफा कवरमध्ये असे आपल्याला भेटणार पण नाही. आणि जरी भेटले तरी मी आपण जर बघतो सोफा कवर वगैरे आता नवीन आलेत, इलास्टिक वगैरे भरपूर काही असे आलेत, तर ते मोस्टली करून आहे ना 1000, 1500, 1700 अशा ह्याच्यामध्ये भेटतात. सो ही जी बेडशीट आहे ना ही मला काहीतरी 300ला एक पडलेली, म्हणजे 600ला माझं सोफा कवर येऊन गेला असं समजून जा बेडशीट. इवन असं सगळं मॅचिंग केलं ना सोफ्याला पण तेच, इवन बेडला पण तेच, तरी पण चांगला लुक येतो. सो व्हाईट कलरमध्ये आहे ना मला बेडशीट खूप आवडतात. ज्याच्यामध्ये व्हाईट कलर असतो ना तो चांगला दिसतं, बघायला पण चांगलं दिसतं आणि जरा चांगला लुक येतो, असं ब्राईट वाटतं. त्याच्यामुळे मोस्टली करून माझ्याकडे व्हाईट कलरचंच काय आहे ते आहे. जे सायकलवर तुम्ही बघताय ना ते पण कधी काळी बेडशीट सोफ्यासाठी होती पण त्याची क्वालिटी चांगली नव्हती आलेली.
सो आता 3 सीटर 2 सीटरचा सोफा आहे, तिथला आवरून घेते सगळं. सो ही सोफ्याचं कवर पण बेडशीट वगैरे चेंज करते. मी आहे ना सोफ्यांच्या मध्ये ना अशी सायकल लावते, कारण का पिल्लू आहे ना, मग ती कुकीकडे जाईल, कुकी पिल्लूकडे येईल, त्याच्यामुळे मग मी असं थोडंसं हे करते सेफ्टीसाठी. कधी कामात असेल किंवा काय असेल तर, नाही तर मग कुकी अशी आमची फ्रीच असते जर आम्ही पिल्लूकडे जवळ असतो तर. सो आता मी काम पण करत होती, पिल्लू पण तिचं बघत होती, म्हटलं पटकन सगळं आवरून घेते. दीपक यायच्या आधी मेन म्हणजे कामं करायचे. दीपक आला ना की टाईम कुठे जातो ना कळत नाही, म्हणजे गप्पामध्ये किंवा असं टाईमपास, मग चहा दे, हे कर ते कर, त्याच्यामध्ये खूप सारा टाईम जातो. सो तो नव्हता म्हणून पटकन बेडशीट चेंज करून घेतली. सकाळचं काम आताच करून घेतलं, आता संध्याकाळनंतर एवढं काय खराब होणार नव्हतं, सो ते केलं. आणि जेव्हा थंडी वगैरे असते ना, खूप थंडावा असतो, खूप पाऊस पडतो आणि वातावरण थंड होतं ना, तेव्हा पिल्लू कुकी आमचा हा 2 सीटर यूज करते. आणि बघते तुम्ही आता माझा सोफा पुरा आवरून झाला आहे, मस्त आता म्हणजे चांगलं वाटतं. आणि कोपऱ्यामध्ये आहे ना ते कुकीची सगळी खेळणी आहेत, तिची खेळणी थोडीशीच काढून ठेवले आहेत, तिचे पण खूप आहेत. आणि माझं पार्सल आलेलं चॉपिंग बोर्ड मागवलेला मी मीशोवरून. मी आहे ना स्टीलचा मागवलेला, पण त्याचा रिव्ह्यू काय मला देता आला नाही, ते ना खूपच पातळ होतं, असं हलवलं ना ते तरी पण ते असं बेंड होत होतं, तर मग मी ते रिटर्न केलं आणि हे वुडनमध्ये घेतलं. ह्याची क्वालिटी पण चांगली होती आणि वरती आहे ना असं लाकूड टाईप नव्हतं, म्हणजे जे डीमार्टला भेटतात तसं नव्हतं. ह्याच्यावरती ना असं प्लायसारखं होतं, त्याच्यामुळे माहीत नाही हे कसं टिकेल का होईल, पण चांगलं. मला असं वाटत नाही की ह्याच्यावरती चरे पडतील चाकूचे. आता लेट सी, जेव्हा मी यूज करेल भरपूर टायमानंतर मग तेव्हा मला कळेल, कारण का जेव्हा त्याच्यावरती चरे पडतात ना, मग त्याच्यामध्ये असं काही ना काहीतरी अडकत राहतं. म्हणून मला लाकूड नको हवं होतं, म्हणजे असं वुडनमध्ये नको हवं होतं, मला स्टीलमध्ये हवं होतं. पण स्टीलमध्ये आहे ना ते थोडंसं चांगलं नव्हतं क्वालिटी, आणि क्वालिटीवाला चांगलं घ्यायचं म्हटलं त्याची कॉस्टिंग पण खूप होती. सो म्हटलं जाऊन दे, आहे ते छोट्याशा पैशामध्ये काय भेटत हे यूज करूया, नंतर खराब झालं तर परत वापरता येईल. नाही कधीतरी घेईल मी स्टीलचा, तेव्हा तुमच्याजवळ मी शेअर करेन. सो आता सध्या तरी हेच यूज करते मी. आणि आता मी पिल्लूला बनवते रात्रीसाठी मूग डाळचं सूप. सो कसं घेतले, मूग डाळ घेतले, लसूण घेतले, गाजर घेतले, बीट घेतले. सो ह्याला कुकरमध्ये आता मी डायरेक्ट स्टीम करणार, फक्त तुपाची फोडणी देणार, त्याच्यामध्ये जिरं, हिंग आणि हळद टाकायची, आणि बाकीचे जे आपले सगळे जे मी घेतले सामान ते सगळं टाकायचं, जसं मूग डाळ, गाजर, बीट. आणि जर तुमचं बाळ ग्राइंड करून खात असेल तर ग्राइंड करून तुम्ही देऊ शकता, नाही तर त्याला असं रवीने स्मॅश करून तुम्ही देऊ शकता. अगदी तुम्ही ही जे रेसिपी आहे ना ते तुम्ही तुमचं बाळ 6 महिन्याचं असेल ना तवरही देऊ शकता. आणि मी पिल्लूला आहे ना हे सूप आहे ना भरपूर दिवसांनी देते. पिल्लू जेव्हा लहान होती ना तेव्हा मी हे तिला सूप रोज द्यायची, म्हणजे डेली बेसिसवर तिला हे सूप लंच नाही तर डिनरमध्ये असायचं. आणि तिचं फेवरेट होतं कधी काढले, आणि तिला आता खूप दिवसांनी दिलं आहे. सो तूप टाकला, आता तुपामध्ये मी जिरे पावडर केली आहे ते टाकते, हिंग टाकते, आणि हळद ना मी टाकायला विसरलेली, सो नंतर मी टाकलं आणि थोडंसं उकळलं. सो तुम्ही आधी हळद टाका, जेणेकरून थोडासा चेंज होतो. सो थोडंसं हिंग टाकून घेतलं, आणि हिंग टाकल्यानंतर थोडंसं ते हिंग आहे ना मी प्रत्येक जेवणात पिल्लूचं ॲड करते, कारण का हिंगाने ना गॅस वगैरे होत नाही, पोटात वगैरे दुखत नाही, त्याच्यामुळे ना मी हिंग आहे ना पिल्लूच्या जेवणामध्ये डेली ॲड करते. आणि आता जे होते बीट, गाजर, लसूण ते टाकलं, त्याला हलवून घेतलं नीट, आणि मूग डाळ होती ते टाकलं. आता क्वांटिटीनुसार पाणी टाकायचं आपलं, आणि मीठ टाकायचं, बस बाकीचं काही नाही. आणि 3-4 शिट्यांमध्ये होईल. सो पिल्लूचं डिनर आजचा एवढाच आहे, आणि बाकीचं मला काय एवढं शूट करायला भेटलं नाही, कारण का खाली गेल्यामुळे खूप टाईम गेला, आल्यावरती जेवण करा, हे करा, त्याच्यामुळे खूप सारा टाईम गेला. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि नक्की ही सूपची रेसिपी आहे ना तुम्ही ट्राय करा, केली नसेल तर अजूनपर्यंत. मस्त लागते आणि बाळ पण आवडीने खाते. पिल्लूचे तर ऑल टाईम फेवरेट आहे. तिला मी ही जी सूप आहे ना ते मी तिला ऑलमोस्ट 7 मंथ 8 मंथपासून देते. सो चला बाय बाय.